गप्पा पुस्तकांशी मातृभाषेतून आणि तेही एआयच्या मदतीने. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि या ठिकाणी आपण एआयचं जे गुगलचं एक टूल आहे नोटबुक LLM याचा वापर करून आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपण या पुस्तकाबरोबर कशा पद्धतीने आपण चर्चा करू शकतो, माहिती मिळवू शकतो आणि यामुळे अभ्यासाची आणि संशोधन करण्याची एक नवीन गोष्ट तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. या ठिकाणी मी जे पुस्तक आहे ते पुस्तक या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघत असाल. या ठिकाणी हे PDF पुस्तक आहे आणि या ठिकाणी ते पुस्तक या ठिकाणी आपण अपलोड केलेला आहे. या ठिकाणचा हा जो जर भाग बघितला तर त्याला सोर्स बोललं जातं. तुम्ही एकापेक्षा अनेक सोर्स या ठिकाणी ऍड करू शकता. हे काय असतं मी थोड्या वेळात तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर या सोर्सवरती जे पुस्तक आपण या ठिकाणी घेतलेलं आहे किंवा या ठिकाणी व्हिडिओ घेतलेला आहे अथवा कोणतीही इमेज घेतलेली असेल तर त्याच्याशी त्यातील असणाऱ्या माहितीबद्दल अधिकाधिक माहिती आपण या चॅट या ठिकाणी घेऊ शकतो. आणि तिसरं आहे ते म्हणजे स्टुडिओ. तर स्टुडिओमध्ये रिच डॅड पुअर डॅड यावरती एक पॉडकास्ट पद्धतीचा ऑडिओ या ठिकाणी जनरेट झालेला आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण क्रमाक्रमाने या 3 गोष्टी पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी या ठिकाणी क्लिक करतो, क्रिएट न्यू वरती क्लिक करतो. क्रिएट न्यू वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला PDF पुस्तक अपलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बऱ्याच गोष्टी तुम्ही गुगल ड्राईव्हची लिंक या ठिकाणी देऊ शकता. गुगल डॉक्युमेंट असेल, गुगल स्लाइड असेल, वेबसाईट असेल, यूट्यूबचा व्हिडिओ असेल किंवा डायरेक्टली तुमच्याकडे टेस्ट असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पेस्ट करू शकता. मी या ठिकाणी PDF बुक या ठिकाणी अपलोड करणार आहे. या ठिकाणी मी काही पुस्तकं जी आहे ज्याच्यावरती आपल्याला स्टेप बाय स्टेप पुस्तकांशी गप्पा मारायच्या आहे. आता मी पैशाचे मानसशास्त्र हे पुस्तक या ठिकाणी कसं अपलोड केलं जातं ते दाखवतो आणि परत आपण आपल्या मूळ विषयावरती येणार आहोत. आता बघा या ठिकाणी पैशाचे मानसशास्त्र ही PDF या सोर्समध्ये ऍड झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही सेम विषयाला धरून अनेक पुस्तकं ऍड करून त्या सगळ्यांवरती एक कॉमन रिसर्च या ठिकाणी घेऊ शकता. पण मी आज तुम्हाला फक्त एकेका पुस्तकावरच या ठिकाणी दाखवणार आहे. जसं या सोर्समध्ये या PDF वरती क्लिक केलं तर याच्यातले जे महत्वाचे जे की टॉपिक्स आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. जर तुम्ही चॅटमध्ये जर गेलात तर इन शॉर्टमध्ये त्या पुस्तकाचं असणारी जी माहिती आहे थोडक्यात या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी आपण खाली गेलो तर या पुस्तकावरती काही नोट्स तुम्हाला स्वतः टायपिंग करायचे असेल तर तुम्ही ऍड नोट वरती जाऊन क्लिक करू शकता, कॉपी पेस्ट करू शकता. या ठिकाणी ऑडिओ ओव्हरव्ह्यू, आता ऑडिओ ओव्हरव्ह्यू वरती मी क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकावरती या ठिकाणी मराठीमध्ये, आता समजा पुस्तक तुमचं इंग्रजीमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल, उर्दूमध्ये असेल, गुजरातीमध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या पुस्तकाची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही अधोरेखित करू शकता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ते KG to PG अभ्यास करण्याचा जो एक पद्धत आहे ती पूर्णपणे यामुळे बदलून जाणार आहे. विद्यार्थी त्या पुस्तकाशी चर्चा करू शकतो, गप्पा मारू शकतो, त्याच्यावरती संशोधन करू शकतो. तुम्ही बघता या ठिकाणी या पुस्तकाचं या ठिकाणी ही सर्व काही माहिती चालू आहे. तर परत आपण आता तुमच्या लक्षात असेल सोर्स, चॅट आणि स्टुडिओ. आणि आज आपण पहिल्यांदा रिच डॅड पुअर डॅड त्या पुस्तकावरती आपण सखोल माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टडी गाईड, ब्रीफिंग डॉक्युमेंट्स, FAQ क्वेश्चन्स, टाइमलाईन. तर या पद्धतीने मी ऑलरेडी सगळी माहिती या ठिकाणी जनरेट केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी त्याचा सारांश बघू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला या पुस्तकावर आधारित एक शॉर्ट स्टोरी 5 मिनिटं 40 सेकंदाची आहे ती तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नमस्कार.
आज आपण एका खूप प्रसिद्ध पुस्तकावर म्हणजे रॉबर्ट कियोसाकींच्या रिच डॅड पुअर डॅडवर जरा बोलणार आहोत. हो, नक्कीच. यात लेखकाने त्यांच्या 2 वडिलांकडून मिळालेले अगदी परस्पर विरोधी आर्थिक धडे मांडलेत. हो, एक त्यांचे वडील पुअर डॅड जे उच्च शिक्षित होते पण पैशांच्या बाबतीत थोडे काय म्हणतात त्याला झगडत होते. आणि दुसरे त्यांचे रिच डॅड जे पारंपरिक शिक्षणानं कमी शिकलेले पण प्रचंड श्रीमंत. आपल्याला यातून संपत्तीकडे बघण्याचे ते 2 भिन्न दृष्टिकोन समजून घ्यायचे आहेत. आणि रिच डॅडची शिकवण्याची पद्धत ती पण खूप वेगळी होती. अगदी. त्यावरच बोलूया. त्यांनी तो कॅशफ्लो नावाचा बोर्ड गेम पण तयार केलाय. हो, तो गेम जो लोकांना पैशाचं नियोजन शिकवतो आणि त्या चुहादोड किंवा रॅट रेसमधून म्हणजे नोकरी पगाराच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं हे दाखवतो. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, आर्थिक शिक्षणाचं महत्त्व. ठीक आहे. कियोसाकी एक अनुभव सांगतात मला. जेव्हा त्यांनी तो कॅश फ्लो गेम लोकांबरोबर खेळला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की कितीतरी हुशार उच्च शिक्षित लोकांना सुद्धा अकाउंटिंग किंवा गुंतवणुकीचे अगदी साधे नियम माहीत नव्हते. अच्छा, आणि हेच तर पुअर डॅडच्या विचारांसारखं आहे. म्हणजे चांगलं शिका, चांगली नोकरी मिळवा, पण तरीही आर्थिक चिंता कायम राहते. बरोबर. या उलट रिच डॅड म्हणायचे की खरं आर्थिक शहाणपण शाळेच्या बाहेर मिळतं. हो, कारण शाळेत आपल्याला पैसे कसे हाताळायचे किंवा पैसा आपल्यासाठी कसा काम करू शकतो हे शिकवलंच जात नाही. आणि मग लोक आयुष्यभर पैशासाठीच काम करत राहतात. अगदी. रिच डॅड म्हणायचे पैसा एक शक्ती आहे पण त्याहून मोठी शक्ती आहे आर्थिक शिक्षण, कारण ते नसेल तर तुम्ही पैशाचे गुलाम बनता. ह्या आर्थिक शिक्षणाच्या मुद्द्यावरून मला लगेच तो नियम आठवलाय, रिच डॅडचा नियम नंबर 1. कोणता? मालमत्ता आणि दायित्व. हो, मालमत्ता ॲसेट आणि दायित्व लायबिलिटी यातला फरक समजा आणि नेहमी मालमत्ता खरेदी करा. किती साधं वाटतं ना? वाटतं साधं, पण ह्यातच सगळं रहस्य आहे. मालमत्ता तुमच्या खिशात पैसे टाकते, दायित्व तुमच्या खिशातून पैसे काढते. श्रीमंत लोक मालमत्ता जमा करतात. बरोबर. आणि गरीब किंवा मध्यमवर्गीय लोक नकळतपणे दायित्व जमा करतात. आणि गंमत म्हणजे त्यालाच मालमत्ता समजतात. उदाहरणार्थ आपलं घर. हो, बऱ्याचदा. राहायचं घर गरजेचं असलं तरी त्याचे हप्ते, मेंटेनन्स, टॅक्स हे सगळं तुमच्या खिशातून पैसे काढत राहतं. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ते दायित्व ठरू शकतं. रिच डॅडचा तो किस फंडा इथे लागू होतो. कीप इट सिम्पल स्टुपिड. म्हणजे गोष्टी कॉम्प्लिकेटेड करू नका, हा फरक नीट समजा. अगदी. ठीक आहे, मालमत्ता घ्यायची हे कळलं, पण मग अनेकांना भीती वाटते गुंतवणूक करायची, पैसे जातील याची, किंवा कंटाळा येतो. हो हो हो, हे मानसिक अडथळे खूप महत्वाचे आहेत. कियोसाकी म्हणतात पैसा मिळवण्यात फक्त ज्ञान नाही तर मानसिकता पण महत्वाची आहे. म्हणजे भीती, निराशावाद. हो, भीती, निराशावाद म्हणजे आकाश कोसळणार आहे अशी वृत्ती, आळस, वाईट सवयी आणि अहंकार सुद्धा. मला ती गोष्ट आठवतीये. रिच डॅडनी त्यांना अगदी कमी पगारावर कामाला ठेवलं होतं. 10 सेंट प्रति तास काहीतरी. हो. का? कारण त्यांना भीती आणि असुरक्षिततेच्या भावनांवर मात करायला शिकवायचं होतं. अच्छा. नुसतं पगारासाठी भीत काम करण्याऐवजी राग आणि इच्छाशक्ती वापरून पैशाच्या समस्येवर क्रिएटिव्हली कसं मात करायचं हे शिकवणं होतं. म्हणजे अपयश आलं तरी खचायचं नाही. बरोबर. अपयश विजेत्यांना प्रेरणा देतं, तर हरणाऱ्यांना ते अजून खाली खेचतं. म्हणून ते म्हणतात की नुसतं सुरक्षित खेळू नका, सुरुवातीला फोकस ठेवा. कृती महत्वाची आहे. ॲक्शन ऑलवेज बीट्स इन ॲक्शन. विचार करत बसण्यापेक्षा काहीतरी करणं महत्वाचं. नक्कीच. आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे पैसाला कामाला लावणं. श्रीमंतांचं रहस्य, ते पैशासाठी काम करत नाहीत, तर पैसा त्यांच्यासाठी काम करतो. अगदी बरोबर. आणि हे कसं करायचं? उत्पन्न देणारी मालमत्ता तयार करायची किंवा विकत घ्यायची. म्हणजे अशी मालमत्ता जी तुमच्यासाठी पैसा कमवेल, जरी तुम्ही सक्रियपणे काम करत नसाल तरी. उदाहरणार्थ रिअल एस्टेटमधनं येणारं भाडं. हो. किंवा स्टॉक्समधनं मिळणारा डिव्हिडंड, बॉन्ड्स, किंवा तुमच्या एखाद्या पुस्तकाची किंवा शोधाची रॉयल्टी. अच्छा. यासाठी मग सुरुवातीला जास्त पगारापेक्षा नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्यायला हवा, नाही का? अगदी. रिच डॅड म्हणतात, वर्क टू लर्न, डोंट वर्क फॉर मनी. विक्री, मार्केटिंग, संवाद कौशल्य, फायनान्सचं व्यवस्थापन. ही कौशल्य जास्त महत्वाची आहेत, कारण ती तुम्हाला पुढे जाऊन स्वतःची मालमत्ता तयार करायला मदत करतात. करेक्ट. नोकरी तुम्हाला फक्त आत्तापुरता पैसा देईल, पण ही कौशल्य आयुष्यभरासाठी संपत्ती निर्माण करायची ताकद देतात.
तर आपण या सगळ्या चर्चेतून काय शिकलो? रिच डॅड पुअर डॅडचा मुख्य संदेश काय आहे? मला वाटतं संदेश स्पष्ट आहे. खरी संपत्ती फक्त पगारावर अवलंबून नाही. त्यासाठी आर्थिक साक्षरता हवी, मालमत्ता जमा करण्याची दृष्टी हवी योग्य मानसिक दृष्टिकोन आणि कृती करण्याची तयारी हवी. आणि सर्वात महत्वाचं, पैशाला आपल्यासाठी काम करायला शिकायला हवं. बरोबर. आणि जाता जाता एक विचार, पुस्तकात म्हटलंय की आपली सगळ्यात मोठी मालमत्ता म्हणजे आपला मेंदू. त्याला जर योग्य ट्रेनिंग दिलं तर तो खूप मोठी संपत्ती निर्माण करू शकतो. मग आज आपण आपल्या मेंदूला आर्थिकदृष्ट्या अजून सक्षम करण्यासाठी अगदी छोटंसं पहिलं पाऊल कोणतं उचलू शकतो यावर विचार करायला हरकत नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की या पूर्ण पुस्तकाचा सारांश या ठिकाणी ऑडिओ रूपात आणि ते पण पॉडकास्ट स्वरूपामध्ये आपल्याकडे आलेला आहे. याला तुम्ही या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून झाल्यानंतर याच्यावर तुम्ही इतरही काही गोष्टी म्हणजे व्हिडिओ बनवायचा असेल तुम्हाला किंवा यूट्यूबसाठी काही तयार करायचं असेल, फेसबुकवरती काही व्हिडिओ बनवायचा असेल तर तसे सुद्धा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. आता त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टडी गाईड. तर मी या ठिकाणी काही स्टडी गाईड जे आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी या पुस्तकाचं संपूर्ण विवेचन जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे. तुम्ही बघू शकता पुस्तकातील एका प्रमुख धड्यानुसार शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी नाही. हा धडा पारंपरिक विचारसरणीच्या विरोधात आहे, जी म्हणते की शाळेत जा, चांगले गुण मिळवा आणि सुरक्षित नोकरी शोधा. लेखकाच्या मते ही जुनी आणि धोकादायक सल्ला आहे, कारण पैशाच्या बाबतीत खेळण्याचे नियम बदललेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हीही या मताशी सहमत असाल, कारण प्रत्येकाने केवळ शिकत राहण्यापेक्षा त्यातून अर्थार्जन आपल्याला कसं होतं किंवा कसं होईल ते पाहणं गरजेचं आहे. सध्याचं युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे बऱ्याच क्षेत्रामध्ये बदल झालेला आहे. तुम्ही यापूर्वी कधी ऐकलं होतं का की आपण पुस्तकांबरोबर पुस्तकामध्ये असणाऱ्या माहितीबरोबर चर्चा करू शकतो, गप्पा मारू शकतो आणि जर आपल्याकडे पेड जर याचं सबस्क्रिप्शन असेल तर या पॉडकास्टमध्ये आपण स्वतः गेस्ट म्हणून सहभागी होऊन त्यांच्यामध्ये डायरेक्टली चर्चाही या ठिकाणी करू शकतो. तर अशी ही एक आगळी वेगळी चळवळ आपण या ठिकाणी सुरू करतोय, ज्याची सुरुवात या ठिकाणी मी रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकापासून केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही एकेका गोष्टीबद्दल माहिती घेऊ शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला जे काही प्रश्न आहेत त्याच्यातले संपूर्ण सारांश जो आहे तो तुम्ही सारांश या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी सारांश या ठिकाणी जनरेट झालेला आहे. त्यानंतर परत मी स्टुडिओमध्ये जातो. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता घटनाक्रम जो टाइमलाईन आहे, ही टाइमलाईन बद्दल सुद्धा या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघताय माइंड मॅप. तर या ठिकाणी या पूर्ण पुस्तकावरती माइंड मॅप सुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी याची माहिती घेऊ शकता. संपूर्ण जे पुस्तक आहे हे माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आता वित्तीय अज्ञानाचे निरीक्षण याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी अधिक सविस्तर या ठिकाणी माहिती जी आहे ती आलेली आहे. समजा यावरती आपण क्लिक केलं तर याच्याशी संबंधित संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होते. आणि याला तुम्ही सेव्ह नोट म्हणून ठेवल्यानंतर ते यामध्ये ऍड होईल. बघा मी या ठिकाणी क्लिक करतो आणि या ठिकाणी ही जी नोट आहे ती नोट आयुष्यातील निवड या स्वरूपात या ठिकाणी आलेली आहे. त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चॅटिंग करून सुद्धा त्या पुस्तकातील सगळी माहिती काही गोष्टी तेही जाणून घेणार. पुढच्या ज्या वेळेला आपण व्हिडिओ
तयार करू, त्यावेळेला त्याच्याशी संबंधित प्रश्न कसे विचारायचे ते आपण पाहणार आहोत. तरी पण या ठिकाणी काही रेडीमेड प्रश्न आहेत, त्याच्यावरती आपण क्लिक करूया. जसं आर्थिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी कोणती मूलभूत तत्वे आवश्यक आहेत, या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे या PDF मध्ये, या पुस्तकामध्ये जी माहिती आहे त्या माहितीच्या आधाराने आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर गप्पा पुस्तकांची मातृभाषेतून, आणि तेही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने, हे तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल. या ठिकाणी ही फाईल मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याची मी कॉपी लिंक करून ही लिंक या व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन आहे त्या ठिकाणी मी शेअर करणार आहे. तुम्ही ही सर्व माहिती या नोटबुक LM त्या गुगलच्या टूलवरती पाहू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये याबद्दल, ही जी आपण चळवळ सुरू करतो त्या चळवळीबद्दल तुम्हाला जर काही मत व्यक्त करायचं असेल तर नक्की करा. आणि जास्तीत जास्त लोकांना ही गोष्ट शेअर करा, कारण आपण कोणत्याही पुस्तकाचं आपल्या मातृभाषेतून, आपल्या मराठीमधून ही संपूर्ण माहिती घेणार आहोत. तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना हे शेअर करण्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तुमची जी काही व्हॉट्सअपची कम्युनिटी असेल, फेसबुकची कम्युनिटी असेल, टेलिग्राम कम्युनिटी असेल, इंस्टाग्राम कम्युनिटी असेल तर तिथे ही लिंक शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला पुस्तक हे उपलब्ध हवं असेल किंवा मराठी पुस्तकं जर उपलब्ध हवे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा लवकरच आपण एक व्हॉट्सअप चॅनल तयार करणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्हाला PDF स्वरूपामध्ये एक एक पुस्तकं आणि त्याचं विवेचन, विश्लेषण आणि संशोधन कसं करायचं याची संपूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.